ट्रक चालक कायद्याच्या विधेयकाला चालक मालक संघटनेकडून आता तीव्र विरोध करण्यात येत आहे। औंढा हिंगोली राज्य रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा किरण घोंगडे यांनी दिला। नुकतंच औंढा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये चालक मालक संघटनेची बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये केंद्र सरकारने संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी ट्रक चालकावर नवीन कायदा लादला आहे। त्याचाच चालक मालक संघटनेच्या वतीने देशात सगळीकडे निश्चित चालू आहे। त्यासाठी दिनांक 30 डिसेंबर दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह औंढा येथे किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली चालक मालक संघटनेची बैठक संपन्न झाली। यावेळी मोठ्या संख्येने चालक मालक उपस्थित होते। बैठकीमध्ये बोलताना घोंगडे म्हणाले की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हुकुमशाही पद्धतीने ड्रायव्हर यांच्या विरोधामध्ये नवीन कायदा सभागृहामध्ये मांडून मंजूर करून घेतला आहे। तो कायदा करोडो ड्रायव्हरचे आयुष्य व भविष्य उद्ध्वस्त करणारा आहे। श्री अमित शहा यांनी संसदेमध्ये कायदा मंजूर करताना सांगितले की अपघात स्थळावरून चालक ड्रायव्हर निघून गेल्यास तर ड्रायव्हरवर कारवाई म्हणून 7 लाखाचा दंड व 10 वर्षाचा तुरुंगवास अशा प्रकारची शिक्षा अशा प्रकारचा कायदा पारित केला आहे। एकीकडे ड्रायव्हरला महिन्याकाठी पगार म्हणून 7 ते 12 हजार रुपये मिळतात व दुर्दैवाची घटना घडली तर 7 लाख रुपये दंड व 10 वर्षाच्या तुरुंगवासाचे प्रावधान करण्यात आले आहे। हा संपूर्ण देशातील ट्रक चालकावर एक प्रकारे अन्याय झाला असल्याचे चालक मालक संघटनेकडून बोलले जात आहे। चालक स्वतःहून अपघात घडून आणत नाही तर दुर्दैवाने घडलेल्या घटनेलाच अपघात म्हटले जाते। तर अनेक ठिकाणी आरटीओ किंवा रोडवर ट्रॅफिक पोलीस यांच्या वाहन चुकीच्या पद्धतीने थांबविल्याने अपघात झाले आहेत। त्यामुळे हा पारित केलेला कायदा तात्काळ रद्द करावा अशी मागणी चालक संघटनेकडून करण्यात येत आहे। अन्यथा येणाऱ्या 3 जानेवारी 2024 बुधवार रोजी दुपारी 12 ते 2 औंढा नवीन बसस्थानक समोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष किरण घोंगडे, जिल्हा अध्यक्ष सय्यद मुनीर, तालुका अध्यक्ष शंकर काळे, जुनेद बाबा, प्रकाश गोरे, दामोदर शिंदे, एजाज पठाण, खाजा खतीब, महेंद्र मुळे, बाबाराव मुळे, मुजीद पठाण, प्रभाकर फुलपगारे, सोमनाथ देशमुख, मुखात शेख, केशव सोळंक शेळके, अमोल तेरवे व अनेक ट्रकचे चालक मालक संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी भगवान जाधव, हिंगोली।